नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा आणि दुसऱ्यांनासुद्धा मस्तच ठेवा. आज आपण आपल्या आवडत्या सिरियल कमळी या सिरियलमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर तो ट्विस्ट आपण आज बघणार आहोत. जेव्हा फ्रेशर डेच्या दिवशी कमलीचा पहिला नंबर आलेला असतो आणि पहिला नंबर आल्यामुळे तिला प्रथम नंबरचा क्रमांकाचं हे ट्रॉफी मिळाली असते. त्यामुळे अनिकाला खूप राग आलेला असतो. फ्रेशर डेच्या दिवशी ती जशी कमलीला ट्रॉफी मिळाली तसं ते बघून ती राग बाहेर निघून गेली असते आणि अनिकाकडे तिच्या 2 फ्रेंड येतात. तेव्हा रागाच्या भरात अनिका एकीला चापट मारते, तिच्या कानाखाली मारते आणि तिला म्हणते की मी तर तुला मारूनसुद्धा समाधानी नाही आहे, हरून गेली आहे मी तुमच्यामुळे. जर मी तुम्हाला अनिका म्हणते की मी सांगितलं होतं ना की परफॉर्मन्स सुरू होईपर्यंत निगी ही बाथरूमच्या बाहेर येता कामा नाही. ही योजना आपण आखली होती तरीही तुम्ही काहीच नाही केले. तुमच्यासारख्यांना लोकांशी मैत्री केली नसती. हीच माझी चूक आहे. मूर्खाची जोडी आहात तुम्ही. अनिका बोलते की मी तुमच्यामुळे त्या गावकी छोरीपासून हरली आहे. आणि अनिकाची फ्रेंड बोलते आम्हाला माफ कर अनिका. आणि ती दुसऱ्या फ्रेंडले म्हणते की चला जाऊया पिंकी. तेव्हा दोघी फ्रेंड पिंकी आणि ती एक मुलगी निघून जाते. कमली इकडे निगीला म्हणते की चल आपण रूमवरती जाऊया. कार्यक्रम संपल्यानंतर ती ऋषी सरांसोबतचं बोलणं झाल्यानंतरची त्या आपल्या रूमवरती आपल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलवरती निघतात आणि त्या रस्त्यामध्ये जातात. चालत असताना कमली आणि निगा रस्त्यांना रूमकडे जात असताना तेव्हा अनिका ही गाडी घेऊन येते आणि तिथं राग आणि कमली निगी जेव्हा रस्त्यानं जात असतात तेव्हा निगीच्या पायात खिळे असलेली एक छोटीशी पाटली वर निगीचा पाय पडतो. त्यामुळे तिला कमळी वाचवते निगीचा पाय पडण्यापासून आणि उचलते आणि बाजूला फेकते. तेव्हा निकी ही कमळीच्या गाडीने ॲक्सिडेंट करण्यासाठी म्हणजे की अनिका ही कमलीचा गाडीने ॲक्सिडेंट करण्यासाठी खूप स्पीडनं ही गाडी जोरात आणते. निगी आणि कमलीचा ॲक्सिडेंट करावं असं तिला वाटलेलं असतं आणि जेव्हा कमलीच्या अंगावर आणण्यासाठी जाते तेव्हा कमलीने फेकलेली पाटली तिच्या गाडीच्या टायरमध्ये जाते. म्हणून अनिकाचा ॲक्सिडेंट होतो आणि तिच्या डोक्याला जखम होते आणि तिला लागते. तेव्हा निगी आणि कमली त्यांना पाहण्यासाठी गाडीकडे जातात आणि तेव्हा कमली म्हणते की निगी ही तर अनिका आहे. तेव्हा त्या दोघी तिला गाडीच्या बाहेर काढतात आणि तिच्या डोक्यालाही खूप मोठी जखम झालेली असते. त्यामधून रक्त वाहत असते. तर डोक्यातून रक्त येत असते. ते पुसून काढते कमळी. तिला औषध लावून तिच्या डोक्याला पट्टी बांधते आणि अनिका म्हणते हे काय करते तू? मला सोड, जाऊ दे, मला जाऊ दे, सोड कमळे, मला जाऊ दे. आणि जी कमली पट्टी बांधते ना ती रागानं पट्टी काढून फेकते आणि बोलते की असले साधी ट्रीटमेंट नको आहे मला, अशी हलकट ट्रीटमेंट नको मला, अशी ती कमलीला आणि निगीला सुनावून जाते. तेव्हा निगी म्हणते की कमले तुला म्हटलं ना की तिच्याकडे जाऊ नकोस, ती तुला माहिती नाही का कशी आहे, तरीसुद्धा तू तिची मदत करते आणि ती बघ ना आपल्याला सुनवत आहे. इकडे आता निगी घरी पोचलेली असते आणि ती झोपलेली असते. तिच्या बेडवर बसलेली असते आजी तिची आणि डोक्यात खूप दुखते का गं अशी ती ओरडते. डोक्यात दुखते का आजी अशी बोलते. तेव्हा आजी म्हणते काय बाळा, हळू. तेव्हा हळू कर बाळा, हळू कर, तुला कसं वाटतंय? आजी मला माहीत आहे का काल माझा किती अपमान झाला होता. तेव्हा आजी म्हणते शांत हो, मला खूप लाज वाटते. त्यात काहीतरी वेगळंच आहे की सुदैवानं मी कसं तरी घरी आले, कारण मी त्या कमळीच्या तेव्हा आजी म्हणते मी त्या कमळीच्या आईला सोडलं नाही बरं का. तेव्हा आजी निकट तिथे अनिकाचे हे बाबा येतात आणि अनिकाला काय झालं, तू आता कशी आहेस? अनिका बोलते छोटासा अपघात होता बाबा, काही गंभीर नाही, कोणताच अपघात, काळजीपूर्वक गाडी चालव असे तिचे वडील तिला सांगतात. तेव्हा ड्रायव्हर सोबत घेऊन जा, एकटी नको जाऊ. तेव्हा अनिका बोलते बाबा काही गंभीर नाही,
अनिकाचे बाबा बोलतात, ठीक आहे तू विश्रांती घे, असं कुठेतरी बाहेर जा आणि परत ये, तुला पैसे घे आणि जा, तुला बरं वाटेल. आणि तिच्याकडे पैशाची एक मोठी गड्डी देतात. तसेच तू हे तुझ्या खर्चासाठी घे असं तिला सांगतात. आणि तिथं आता अन्नपूर्णा आजी आलेली असते आणि अनिकाच्या वडिलांना म्हणते, तिला फक्त पैसेच नाही तर तुझी गाडी, क्रेडिट कार्डही देऊन तू तिला बिघडत आहेस. हे तुझ्यामुळे आहे. तिला कशाचीही किंमत समजत नाही. आज तिने इतरांसमोर मान टेकवली आहे कारण तिला वाटलं होतं की त्याला वाढवेल आणि त्याच्यावर प्रेम करेल. काल जेव्हा मी तिला बक्षीस देण्यासाठी स्टेजवर बोलावले तेव्हा ती सर्वांसमोर पर्वा न करता रागराग तिथून निघून गेली. तिची आजी म्हणते की तू तिला बिघडवते. चंदू नाही, अनिकाची आजी, तू माझ्या नातीला पहिल्या बक्षीच्या ऐवजी दुसरे बक्षीस का दिले आहे? तेव्हा अन्नपूर्णा बोलते, जास्त काळजी करू नका. ज्याला जे हवे आहे ते मिळवायचे आहे त्याला ते मिळतेच. त्यास कमलीकडे पहा. गाणे थांबले तरी स्टेजवर अपमान असूनही ती परत गेली नाही आणि तिथे थांबली नाही आणि नृत्य पूर्ण केले. आता मला सांगा, पहिले बक्षीस कोणाला द्यायचे हवे होते? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काळजीपूर्वक ऐका. या घरात तुमची वृत्ती कशी आहे ते सार्वजनिक ठिकाणी करू नये. हे पुन्हा घडू नये, लक्षात ठेवा. अन्नपूर्णा बोलते की चंदू, मला तुमच्याशी थोडा वेळ बोलायचं आहे. ठीक आहे आई, येते मी. तेव्हा इकडे कमली ही झाडू मारते आणि निगी बाहेरून धावत येते. ए कमले, बाहेर काय चाललंय तुला माहीत आहे? चल सर, काय चाललंय? तेव्हा कमली म्हणते, काय चाललंय? देवाची मिरवणूक निघत आहे. अरे नाही, असं नाही, संपूर्ण लोक मिरवणूक पाहायला गेलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का ते कसे उत्सव साजरा करत आहे? चल ना बघूया. अरे जाऊया ना, तुम्ही जे म्हणालात ते मी ऐकले नाही, चल पाहूया ना. तेव्हा कमली म्हणते नाही. कमली बोलते, नाही निगे, आपण नाही जाऊया. तेव्हा तिथं 2 मुली आलेल्या असतात. मग ते जायच्या असतात, मॉलमध्ये त्यांना जायचं असतात. तेव्हा निगी म्हणते की कुठं चाललं आहे? तेव्हा बोलतात त्या मुली की कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी आम्ही मॉलमध्ये चाललो आहे. तेव्हा निगी म्हणते, कमली जाऊया ना कमले. तेव्हा कमली म्हणते, नाही, तेव्हा आम्ही नाही येणार, तुम्ही जा. आणि त्या दोघी तिथून निघून जातात. निगी बोलते, सर्वजण पार्टीला जाणार आहेत, आपण इथेच राहू, जणू आपण सर्वजण पाहतच आहोत, तसेच दिसतच आहोत. चल कमली, चल मग आपण सर्वजण जाऊया, माझ्यासोबत येऊ. तेव्हा कमली बोलते, बघ ना निके, 100 रुपयात माझ्याकडे काय येणार आहे? कमली बोलते, चल ना. तेव्हा कमली बोलते की खोली स्वच्छ करूया आणि अभ्यास करूया. निगी बोलते, तो नेहमीच अभ्यास करतो ना, तो शहरात असतानाही अभ्यास करतो. आपण अभ्यास करून कंटाळा आला गं. वडीलधारी लोक नेहमी म्हणतात की जर तो नवीन शहरात गेला तर त्याने मन अधिक तीक्ष्ण होईल आणि देशभर फिरलं. शहरात आला नाहीस की भटकती का केली नाही? सगळे खूप आनंदी आहे. ठीक आहे ना, मी आलो नाही, तू स्वतः जाऊन स्वच्छता कर, येऊन फिरून स्वतः स्वच्छता कर. मी म्हणाले की माझ्याकडे शहरात पुन्हा पैसे नाही. पैसे नसण्याचा अर्थ काय? देवाने मला मोठ्याने हाक मारली आणि जा आणि ये. मला तुझे म्हणणे खूप आवडले. म्हणून त्या दोघी तिथून बाहेर मॉलमध्ये जाण्यासाठी येतात. तू खाली कोणत्या मॉलमध्ये लिहिले आहेस? मॉल कमली, काय आहे? एवढा मोठा मॉल, तुझ्याकडे सर्व काही आहे. अरे, कमळी म्हणते की निगी, आपल्यासारख्यांना तिथे येऊ देतात का? निगी बोलते, चल मॉलच्या आत जाऊया. कमळी बोलते, आता ही ती जागा नाही जिथे आपण जातो. तू म्हणतोस तिथे बघ, आमच्यासारखे लोक नाही आहेत का तिथं? बघ ना, सर्व स्टँडर्ड आणि शहरातले लोक आहे. तेव्हा तिथून एक विदेशी माणूस जातो. निगी तिला विचारते की फ्री आहे का जाण्यासाठी? आम्ही दोघी आत जाऊ शकतो का? तुला आत जाण्यासाठी पैसे हवे आहेत का? तू पैसे घेतात का हे मॉलवाले आतमध्ये जायसाठी? विचार कोणाला. तेव्हा भाऊ इथे आत जाण्यासाठी पैसे घ्यावे लागत नाही का? पैसे नाहीत. तेव्हा तो तिथला माणूस म्हणतो, तो व्यक्ती म्हणतो की पैसे नाही, प्रवेश मोफत आहे. निगी बोलते, अरे मोफत आहे कमले, मोफत आहे, पुढे जा. आता दोघीही मॉलमध्ये आतमध्ये जातात आणि मॉल बघून घेतात. त्यांना तो मॉल खूप आवडलेला असतो आणि पैसे आकारले जात नाही. चल कमली, निगी बोलते, मॉलमध्ये फिरायला पैसे नसलेले लोक आहेत. छान, खूप छान, चला त्यांचा विकेट विस्मरणीय बनवूया, अशी कमली निगीला म्हणते. निगी आणि कमली
खूप मॉल फिरून झाल्यावर एका शॉपवरती जातात आणि निगी विचारते, सर सर हे घड्याळ कितीचे आहे हो? तेव्हा तिथले शॉपमधले सर म्हणतात की 4000. आणि निगी लगेच म्हणते, हे ब्रेसलेटची किंमत किती आहे? हाऊ मेनी प्राईस? तेव्हा म्हणते 1000. आणि या वॉचची? तेव्हा म्हणते 10,000. तुमच्या घड्याळाचे हा तर तुमच्या चेहऱ्यावर बोट ठेवतात का? अरे कमली, मला सांगा की यापेक्षा सुंदर रंगीबिरंगी घड्याळ कसे असू शकता? नवीन 150 रुपयात आहे, दुसरे तिसरे 150चं आहे. निगी बोलते, हे 10,000सारखं आहे ते कशासाठी आहे? काय आहे याच्यामध्ये कमली 10,000 रुपयासाठी? कमली बोलते, तू अडचणीत आहेस. आमच्यासारख्या लोकांनी पैशाशिवाय इथे येऊ नये असं मी तुला सांगितलं होतं ना निकी. तू तुझ्या घड्याळ कापून इकडे तिकडून पळून चाल. चल कमली, चल जाऊया. आणि निगी आणि कमली दोघेही समोरच असलेल्या एका कॉस्मॅटिकच्या शॉपमध्ये जातात. निगी बोलते, कमली मी जाऊन सर्व मेकअप आणि लिपस्टिक पाहते, तू ये सर्व काही पाहायचं असेल तर पाहून. तेव्हा निगी समोर जाते आणि कमली ही माझ्याकडे म्हणजेच निगीकडे जाण्यासाठी येते. कमली, सांग किती सुंदर आहे ग कमली हे सर्व. आणि तिथंच, किती सुंदर आहे ग कमले, इथे बघ किती छान कलर आहे. कमली, इथे बघ किती नेल पॉलिश आहे. ते मॉलमधली एक मुलगी विचारते, माफ करा मॅडम, मी तुम्हाला मदत करू का? मी तुम्हाला कशी मदत करू? तुम्हाला हे सगळं कशासाठी हवे? म्हणजे काय पाहिजे तुम्हाला जे मी तुम्हाला दाखवू शकतो? चला तर मी तुम्हाला दाखवते. तेव्हा ती मुलगी दुकानात काहीतरी घेण्यासाठी बाजूला जाते. तेव्हा कमळी आणि निगी बॅग खाली ठेवून मेकअप पाहत असतात, म्हणजे मेकअप बॉक्स वगैरे कॉस्मॅटिकचं सामान पाहत असतात. तेव्हा याच मॉलमध्ये अनिका आणि तिच्या फ्रेंडसुद्धा आलेल्या असतात. त्या लक्ष ठेवून असतात निगीवर आणि कमलीवर. तेव्हा असं निगीची एक फ्रेंड त्या शॉपमध्ये निगी कमली असतात ना तिथे येते आणि जेव्हा कोणाचं लक्ष नसतं ना तेव्हा एक मेकअप किट उचलून तिच्या बॅगमध्ये टाकून देते आणि कोणाचं न लक्ष चुकून बाहेर निघते. तेव्हा कमली आणि निगीला काहीच माहीत नसते की अनिकाकडे ती निघून जाते तिची फ्रेंड. तेव्हा ती शॉपमधली मॅडम म्हणते, काही पसंत असलं असेल तर सांगा. तेव्हा कमली म्हणते की चाल निघे. नाही मॅडम, आम्हाला काहीही पसंत नाही आलेला आहे, आम्ही आता निघतो. जाण्यासाठी बाहेर निघतात. तेव्हा शॉपमधली मॅडम बोलते की तेव्हा निघी, कमली, आम्ही काही घेतलं नाही. ती मॅडम म्हणते, बिल दाखवा. ते म्हणते, बिल कसलं? तेव्हा तिथं शॉपमधला एक माणूस येतो आणि बोलतो, बॅग चेक करा पहिले निघीची, बॅग करा या दोघीची चेक. आणि तेव्हा काही नाही निघत असे नंतर तेव्हा त्या दोघीजणी एकमेकाच्या इकडे पाहतात आणि म्हणतात की हे काय करतो हे सर्वजण, आपली का बरं बॅग चेक करणार आहे? ते म्हणतात, आम्ही काही नाही घेतलं सर, आम्ही इथून घेतलंच नाही का, तर बिल कसं पे करायचं? नंतर मग एक मॅडमला तो आवाज देतो आणि एक मॅडम त्यांची पहिली निगीची बॅग चेक करतो, तर निगीच्या बॅगमध्ये काहीही निघालेलं नसतं. नंतर सर्व बॅग कमळीची चेक करतात, तर लाटच्या चेनमध्ये कमळीच्या एक मेकअप किट निघतो. तो टाकलेला असतो अनिकाच्या फ्रेंडनं. या दोघींना काहीही माहीत नसतो की हा कुठून आला, कसा आला, त्या विचारात पडलेला असतात. तर मित्रांनो, प्रेक्षकांनो, आता आपण उद्या कमळी या सिरियलमध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.